नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिवसभरातल्या राजकीय घडामोडींपैकी महत्त्वाची. महायुतीमधल्या कुरबुरी गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सातत्याने ऐकतायत, पण निवडणुकांचं पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं तरी कुरबुरी काही संपत नाहीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 15 दिवसात दुसऱ्यांदा कल्याणमध्ये ऑपरेशन लोटस राबवले. शिवसेना उपतालुका प्रमुख विकास देसले यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. अनेक वर्ष शिवसेनेमध्ये असलेले सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिषेक थरवळ याचाही चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि आता यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. मित्र पक्षाच्या दुसऱ्या फळीतल्या लोकांना आमिष दाखवून फोडण्याची वेळ जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षावर आली आहे, अशा शब्दांमध्ये स्थानिक शिवसेना नेत्यांनी चव्हाणांवर निशाणा साधला. मुळात चव्हाण हे शेजारच्या डोंबिवलीचे आमदार आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी चव्हाण हे सगळं करतायत, अशी डोंबिवली कल्याणमध्ये चर्चा आहे. आता याच मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये रणकंदन माजलं होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत असं ठरल्याचं कानावर आलं. पण तरीही कालचे हे दोन पक्ष प्रवेश पाहिले तर असा कुठलाही तह झाला होता की नव्हता असा सवाल उपस्थित होतो. ज्या पक्षाचं नाव जगात भारी आहे त्या पक्षाचा प्रदेश अध्यक्षावर त्याची संघटना कमकुवत असल्यामुळे दुसऱ्यांची पोरं पळवण्याची नौबत येते. एवढ्या मोठ्या चांगल्या पक्षाला प्रदेश अध्यक्ष दुसरा मिळाला नाही का, जो स्वतःचं शहर बांधू शकला नाही, स्वतःची शहरातली संघटना बांधू शकला नाही. रोज रविवारी किंवा रोज येतात, घरी जातात आणि पक्षात येता का म्हणून त्यांच्यावर वेळ येते.